नमस्कार शेतकरी मित्रांनो. बऱ्याच दिवसापासून आपण आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ॲक्टिव्ह नव्हतो. काही कामं असल्यामुळं मी पुरेसा टाईम देऊ शकलो नाही. तर आपले बरेच मागील अपडेट द्यायचे बाकी आहे तुम्हाला. तेही तुम्हाला हळूहळू आता इथून पुढे मी देणार आहे. आणि आज महत्त्वाचे अपडेट असे आहे, आपण आपल्या शेतामध्ये डोंगळ्याची लागण केलेली आहे. डोंगळा म्हणजे कांदा बियाणे प्लॉटचं लागण केलेली आहे. काही ठिकाणी याला गोट कांदा पण म्हणतात, तर आपल्याकडे इथं याला डोंगळा म्हणतात. तर ती डोंगळा लागण कशा पद्धतीने केली आहे, पहिले तुम्हाला मी ते दाखवतो आणि त्याच्यानंतर त्याचे फायदे तोटे काय असतील ते आपण इथून पुढे बघणारच आहोत. आणि मित्रांनो, आपण कशा पद्धतीचं कांदा लागण केलेली आहे जेणेकरून आपल्याला पुढच्या वर्षासाठी उत्तम प्रतीचं आणि चांगल्या दर्जाचं बियाणं आपल्याला भेटणार आहे. कलर वगैरे चांगला भेटणार आहे. तर बघू शकता, हे आपलं घरगुतीच वाहन आहे. तुम्ही मागे रील्सवर बघितले असतील डोंगळे कापताना व्हिडिओ टाकलेला आहे. हे अशा काही पद्धतीचे कांदे आपल्याकडं आहे आणि हेच बियाणं आपण पुढच्या वर्षीसाठी तयार करणार आहोत. बघू शकतात, कांद्याचा कलर वगैरे एक नंबर आहे. तर बघू शकतात, अशा प्रकारच्या आपण सऱ्या ओढून घेतलेल्या आहे आणि सऱ्यांमध्ये अशा पद्धतीने आपण डोंगळे लावलेले, ह्या एक सरीत लावलेले आहे आणि ह्या सरीमध्ये डोंगळा लावलेला आहे आणि परत त्याच्या शेजारची एक सरी आपण खाटी सोडली, त्याच्यात लावलेलं नाही आहे. पुन्हा शेजारी ह्या सरीत डोंगळा लावला आहे आणि ह्या सरीत डोंगळा लावला आहे. याच्यावर मी माती लोटलेली आहे आता. म्हणजेच 2 सऱ्या लावायच्या आणि एक सरी खाटी सोडलेली आहे. पुन्हा 2 सऱ्या लावलेल्या आहे, पुन्हा एक सरी खाटी सोडलेली आहे. अशा पद्धतीने इथं आपण डोंगळ्याची लागवड केलेली आहे. पलीकडून पाणी पण चाललेलं आहे. माती ओढल्यानंतर अशा काही पद्धतीने दिसतं. म्हणजे हा एक वाफ आहे, ही सारटी परत खाटी आहे. हा एक वाफ आहे, ही सरी परत खाटी आहे. हा एक वाफ आहे, ती सरी खाटी आहे आणि तो एक वाफ आहे, त्याच्या पलीकडून सरी खाटी. अशा पद्धतीने आपण डोंगळ्याची लागण केलेली आहे. तर हे कशामुळं केलेलं आहे, याचे फायदे तोटे आपल्याला इथून पुढे बघायला भेटणार आहे. तर आता आपण या प्लॉटची पूर्णपणे अपडेट देत राहणार आहोत शेवटपर्यंत. आपल्याला याच्या बियाणं किती तयार होतं आणि आपलं बियाणे प्लॉट कशा पद्धतीने ग्रो करतो हे सगळं आपल्याला माहिती भेटणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून ठेवा. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. मी पण ॲक्टिव्ह राहणार आहे इथून पुढं. धन्यवाद.